हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज 16 फेब्रुवारी 2024. आजचा दिवस कसा आहे? आनंदी आणि उत्साहाने भरपूर. या थॉट्स दॅट थ्राईव्ह या चॅनलच्या आनंदी कट्ट्यावर मी डॉक्टर शीतल डोलारे आपण सर्वांचं स्वागत 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 करते. आपण मागच्या आठवड्यापासून भावनिक स्वातंत्र्य याविषयी बोलत आहोत, म्हणजे त्याच्यावर आपण अभ्यास करत आहोत. आपलं भावनिक स्वातंत्र्य बिघडतं. हे कधी बिघडतं? तर आपण जेव्हा पारतंत्र्यात जातो, म्हणजे आपली इमोशन्सवर आपला जेव्हा कंट्रोल राहत नाही. आपण जेव्हा आपल्या भावना जेव्हा ज्या काही इमोशन्स आहेत आपल्या, त्या इतर परिस्थितीवर, इतर व्यक्तींवर जेव्हा आपल्या अवलंबून होतात, त्यालाच परवश होणे असं म्हणतो आपण. असं जर का झालं तर आपलं स्वातंत्र्य बिघडतं आणि आपण पारतंत्र्यात जातो. आणि हे जे पारतंत्र्य आहे, ते पारतंत्र्य आपल्याला कधी येतं तर काही बंधनांपासून येतं. त्यातली काही बंधनं आपण बघत आहोत आणि त्यातलं बंधन एक जे खूप हानिकारक आहे ते आपण सध्या अभ्यासत आहोत आणि ते म्हणजे तणाव. त्यालाच आपण स्ट्रेस म्हणतो, टेन्शन पण म्हणू शकतो. टेन्शनची रेग्युलर डेफिनेशन फिजिक्सप्रमाणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि टेन्शनची कारणं म्हणजे स्ट्रेसची कारणं, सायन्स, सिम्पटम्स, हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओपासून बघणार आहोत. पण आपण आधीच्या व्हिडिओची आज कंटिन्युटी करणार आहोत. ते म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की काही वेळा काही पर्सन्स म्हणजे व्यक्तींपासून आपल्याला तणाव येतो, म्हणजे स्ट्रेस येतो. मग अशा वेळेस आपण या निगेटिव्हिटीमधून, म्हणजे या नकारात्मकतेमधून पॉझिटिव्हिटीकडे, सकारात्मकतेकडे कसं जायचं आणि त्या व्यक्तीशी कसं जुळवून घ्यायचं, याचा आपण आत्ता अभ्यास करतो. आपण त्याच्यासाठी काही उपाययोजना बघितल्या आणि काही व्यक्तींपासून जे आपल्याला स्ट्रेस येतो, तो स्ट्रेस रिलीज होण्यासाठी आपण काय काय करायचं, यातले काही पॉईंट्स आपण आधीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केले. आपण आज पुढचे पॉईंट्स बघूयात. आज आपण 2-3 महत्त्वाचे टास्क करणार आहोत. ते म्हणजे डोंट लेबल एनीबडी. डोंट लेबल एनीबडी. आपण काही वेळा काही व्यक्तींना लेबल करतो. म्हणजे काय करतो? ही व्यक्ती अशी अशी आहे, हा माणूस असा असा आहे, हा न कायम रडतच असतो, हा न कायम रागवलेलाच असतो, हा न कायम दुःखीच असतो, ही व्यक्ती कायम आनंदी असते आणि या व्यक्तीच्या सान्निध्यात गेलं ना तर आपल्याला खूप छान वाटतं, वगैरे वगैरे वगैरे. अशी खूप सारी लेबल्स आपण एखाद्याला किंवा व्यक्तींना लावत असतो. आपण जेव्हा लेबल लावतो, म्हणजे ते लेबल चिकटवतो, त्याआधी आपण जस्ट थिंक ओव्हर इट, की आपल्याला तो माणूस कळला आहे का? आपल्याला त्या व्यक्तीशी आपण बोलल्यावर आपल्याला त्या व्यक्तीचं मन कसं आहे, म्हणजे त्याचे विचार कसे आहे, तो कोणत्या परिस्थितीतून जात आहे, त्याच्यावर काय काय परिस्थिती ओढावलेली आहे, किंवा तो आत्ता कुठल्या स्थितीत आहे, मेंटल स्थितीमध्ये. या सगळ्या गोष्टी या लेबल करायच्या आधी खूप गोष्टी मॅटर करतात. कधी कधी आपण असं म्हणतो बघा की किती वाईट आहे हा माणूस, चांगलं नाही आहे याची बिहेवियर, याची वागणूक चांगली नाही आहे. कदाचित काय असतं, याला खूपसे फॅक्टर्स इथे प्ले करतात. ते म्हणजे तुमचं आणि त्या व्यक्तीचं रिलेशन कसं आहे. तुमचं आणि त्या व्यक्तीचं रिलेशन कसं आहे. हे रिलेशन चांगलं असेल तर ओके, पण काही रिलेशन काही कारणांमुळे बिघडलेलं असेल तर ते कारणं तपासून बघितले पाहिजेत की कशामुळे आपलं रिलेशन बिघडलं आहे. मग ते बिघडलेले रिलेशन नीट करण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करायच्या आहेत त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. पण आधीचा अनुभव असा होता
म्हणून तो माणूस तसाच असेल किंवा दुसऱ्यांनी काहीतरी आपल्याला सांगितलं, ज्याला आपण कानगोष्टी म्हणतो. म्हणजे इथे परमात्मा आपल्याला बऱ्याचदा सांगतो की डोंट हिअर एव्हिल, डोंट सी एव्हिल, डोंट टॉक एव्हिल, डोंट थिंक एव्हिल अँड डोंट डू एव्हिल. ह्या सगळी 5 वाक्य आपण कायम लक्षात ठेवायची आहेत आजच्या टास्कसाठी. आणि ही जी 5 वाक्य आहेत ती आपली इमोशन्स कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या 5 सेंटेन्सचा खूप उपयोग होणार आहे आपल्या स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल करण्यासाठी. ती 5 वाक्य परत एकदा आपण रिपीट करूयात. ती म्हणजे डोंट सी एव्हिल, आपल्याला चुकीचं वाईट काहीही बघायचं नाही. त्याच्यावर आपण वेगळा पर्टिक्युलर एक सेंटेन्सवर एक टास्क अख्खा नंतर करणार आहोत. आज नुसती ही सेंटेन्स बघूयात. डोंट हिअर एव्हिल म्हणजे कानाने जे आपल्याला ऐकायचं आहे चांगलं तेच आपण ऐकणार आहोत आजपासून व कायम. डोंट हिअर एव्हिल, डोंट टॉक एव्हिल, आपण वाईट बोलणार नाही आहोत. म्हणजे मनातसुद्धा विचार करणार नाही आहोत आणि बोलणार पण नाही आहोत. डोंट थिंक एव्हिल म्हणजे मनातसुद्धा वाईट विचार येऊ देणार नाही आहोत. आणि डोंट डू एव्हिल म्हणजे आपण चांगलंच करणार आहोत, आपण वाईट काहीही करणार नाही आहोत. आता तुम्ही म्हणाल हे मॅडम आम्हाला काय सांगता, आम्ही सगळंच चांगलं करतो, चांगलं बघतो, चांगलं ऐकतो, चांगलं बोलतो, चांगलं करतो, सगळं चांगलं चांगलं करतो, पण तरी आमच्या बाबतीत असं का होतं, म्हणजे आमची रिलेशन्स का बिघडतात, आमचं एखाद्या व्यक्तीशी का पटत नाही, एखाद्या व्यक्तीमुळे आपल्याला का तणाव येतो. तर त्याची कारणं खूप आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण थोड्या वेळ शांत बसायचं आहे, आपण आपल्या मनाशीच बोलायचं आहे की या व्यक्तीशी माझं का पटत नाही. त्यातल्या काही पॉईंट्स आपण बघितल्या. आज आपण बघणार आहोत डोंट लेबल. एखादी व्यक्ती पासून आपल्याला जेव्हा स्ट्रेस येतो ना तेव्हा आपण त्या व्यक्तीला काही लेबल लावलेली असतात. ती पहिल्यांदी आज आपण सगळी लेबल त्या व्यक्तीविषयीची नकारात्मक लेबल्स काढून टाकायची आहेत. म्हणजे जरी ती व्यक्ती आपल्याशी अधिक वाईट वागली असेल पण आज आपण इथे फॉरगिव्ह अँड फॉरगेट करायचं आहे. म्हणजे आधी त्याला क्षमा करायची आहे आणि मग विसरून जायचं आहे. ओके, कारण जर का क्षमा नाही केली ना तर आपल्याला विसरणं शक्य होत नाही. त्यामुळे पहिल्यांदा क्षमा करायची आहे की ठीक आहे त्यावेळेस झालं ते झालं, 5 फुल स्टॉप. प्रेझेंट टेन्स काय आहे आजचा आपला, की आज तो माणूस माझ्यासमोर आहे, व्यवहारामध्ये सतत माझ्यासमोर येते ती व्यक्ती, घरामध्ये आहे, पण मला त्या व्यक्तीपासून स्ट्रेस येतो आहे. कारण असं मी त्या व्यक्तीला लेबल लावलं आहे की ती ना व्यक्ती मला आज त्रासच देणार आहे, कारण त्या व्यक्तीने मला आधी त्रासच दिलेला आहे. हे ज्याला काही लेबल लावले ना आपण त्याला की ती वाईटच आहे, ती दुःख देणारीच व्यक्ती आहे, ती चिडकीच आहे, ती रागवलेलीच आहे, तर आज आपण ते लेबल काढून टाकणार आहोत. जस्ट ते लेबल पुसून टाकायचं आहे. पाटी आपली कोरी करायची त्या व्यक्तीबाबत. पाटी कोरी केलं तर त्या कोऱ्या पाटीवर आपण काहीतरी नवीन लिहू शकू. म्हणजे निगेटिव्ह असेल ते काढून टाकायचे, सकारात्मक विचार त्या व्यक्तीविषयी, म्हणजे आपण सोल कॉन्शियसनेसच्या भाषेमध्ये बोललो तर त्या आत्म्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन आणि सकारात्मक दृष्टी ठेवायची आहे. कारण आजपासून आपण डोंट सी एव्हिल म्हणलं म्हणजे आपली दृष्टी त्या पर्सनकडे, त्या व्यक्तीकडे, त्या आत्म्याकडे आपण आज स्वच्छ ठेवणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये स्वच्छ आणि सकारात्मक दृष्टी ठेवणार आहोत. दृष्टी सकारात्मक झाली की आपला दृष्टिकोन पण सकारात्मक व्हायला लागेल. त्याच्यासाठी आपण जे आधी त्याच्याविषयीचे जे केलेलं लेबल आहे ना ते आज आपण लेबल काढून टाकणार आहोत आणि त्याच्याऐवजी त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टी आणि दृष्टिकोन बदलून त्याच्याविषयी एक छान गुड फीलवालं सकारात्मक विचारांचं एक सुंदर छान लेबल आपण आज त्या कोऱ्या पाटीवर ते लेबल करणार आहोत की हा माणूस चांगला आहे. ठीक आहे, काही घटना अशा घडल्यात, काही लॉज ऑफ कार्मिक कनेक्शन आहेत आमच्यामधली, रिलेशनमधली, की ज्याच्यामुळे अशा काही घटना घडल्या, परिस्थिती घडली किंवा आमचे वाद झाले किंवा त्याच्यामुळे स्ट्रेस आला. आपण आत्ता स्ट्रेस बघतोय की नाही, तो स्ट्रेस मी काढून टाकण्याचा प्रयत्न करते, कारण माझी दृष्टी त्या व्यक्तीकडे
बघण्याची मी आजपासून सकारात्मक केलेली आहे आणि माझा दृष्टिकोनही सकारात्मक केलेला आहे. कारण आधीचं जे काही लेबल आहे त्याच्याविषयी केलेलं, त्याच्याविषयीचे जे विचार ते मी आज पुसून टाकलेले आहेत. त्यामुळे डोंट लेबल एनीबडी. त्या माणसाला समजून घ्यायचं आहे. कारण आय द सोल, वी आर द सोल. आपल्याला परमात्म्याने आता एक नवीन दृष्टी दिलेली आहे. ती म्हणजे आय द सोल. त्या आत्म्यामध्ये मन, बुद्धी, संस्कार या 3 शक्ती आहेत. त्या आत्म्यामध्ये 7 गुण आहेत. शांती, सुख, प्रेम, शक्ती, पवित्रता, ज्ञान, आनंद अशा सगळ्या 7 गुणांनी, दिव्य गुणांच्या ज्ञान आपल्याला परमेश्वराने दिले आहे. ते आता इथे आपण अप्लाय करायचं आहे. आणि क्षमा करायची आणि विसरून जायचं आहे. धरून ठेवायचं नाही, पकडून ठेवायचं नाही. रिलीज युअर स्ट्रेस. हे आपण स्ट्रेस रिलीज करण्यासाठी हे सगळे फॅक्टर्स बघणार आहोत. त्यातला एक फॅक्टर आज बघतोय तो म्हणजे डोंट लेबल एनीबडी. जरी ती व्यक्ती तशी वागली असेल तरी त्याला क्षमा करायची आणि विसरून जायचं आहे. दुसरं असं की डोंट बी अ जजमेंटल. डोंट बी अ जजमेंटल. आजचा दुसरा टास्क असा आहे की एखाद्या व्यक्तीबद्दल कुठलंही जजमेंट पास करू नका. म्हणजे आपण करायचं नाही आहे. मी सुद्धा करणार नाही आहे. एखादी व्यक्ती आपल्याला अननोन आहे समजा, आत्ता अननोन आहे असं समजू. अननोन व्यक्तीपासून स्ट्रेस यायचं काही कारण नाही कधी खरं तर. पण स्ट्रेस येणाऱ्या व्यक्ती ज्या सतत आपल्या संपर्कात येत आहेत ना, की ज्यांच्यापासून आपल्याला स्ट्रेस येतो आहे, त्यांच्या बाबतीत पण आपण जजमेंट काही पास करायची नाही आहे की ही व्यक्ती अशी आहे. हे पण एक मत तयार केले आपण. मत कधी आपण एखाद्या व्यक्तीबद्दल तयार करतो, एक तर तो स्वतःचा अनुभव असेल त्या व्यक्तीविषयीचा, किंवा इतरांनी आपल्याला त्याच्याविषयीचा काही अनुभव असेल सांगितलेले आहेत. पण आपण इथे आता हलक्या कानाचं बनायचं नाही आहेत की ह्यांनी सांगितलं आहे, तिने पाहिलं आहे. कारण दिसणं, पाहणं, आपल्याला अनुभव येणं ह्याच्यात खूप मोठी दरी आणि खूप अंतर असतं. त्यामुळे आपल्याला जरी अनुभव आला तरी आपण आता शिकलो की फॉरगिव्ह अँड फॉरगेट. तसंच पण जर का अनुभवच आलेला नसेल आणि एखादी व्यक्ती नवीन असेल तर त्याच्याविषयीसुद्धा आपण मत तयार करायचं नाही आहे. इतरांच्या सांगण्यानुसार आपण एखाद्या व्यक्तीबद्दल आपलं मत, कुठलंही निगेटिव्ह मत तयार करायचं नाही. आधी त्या व्यक्तीला जाणून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. कारण आपलं मन म्हणजे सोचणे की शक्ती जर का ही पॉझिटिव्ह असेल आणि स्टेबल म्हणजे स्थिर मन आपलं स्वतःचं असेल तर आपली परखण्याची शक्ती आणि निर्णय घ्यायची शक्तीसुद्धा खूप पॉवरफुल असते. त्यामुळे आपण आज कुठल्याही व्यक्तीबाबत जजमेंट पास करायचं नाही आहे. आपण जर का निगेटिव्ह जजमेंट पास केलं ना तर आपण एक निगेटिव्ह बॉल त्याच्याकडे फेकलेला आहे. तो निगेटिव्ह बॉल म्हणजे तिकडनं ही व्हायब्रेशन म्हणते, व्हायब्रेशनच्या भाषेतून हे आपण व्हायब्रेशन त्याच्याकडे निगेटिव्ह पास केलं आहे. ते निगेटिव्ह व्हायब्रेशन आत्ता येईल नाही तर काही दिवसांनी येईल, पण तिकडनं म्हणजे त्या व्यक्तीकडनं निगेटिव्ह बॉलच परत फेकला जाईल. त्यामुळे आपल्याला आत्ता आपल्या कार्मिक कनेक्शनमध्ये कुठेही निगेटिव्हिटी आणायची नाही आहे. आणि आपलं जे कर्मबंधन, आत्ता काही कर्मबंधनांमुळे आपल्याला त्या व्यक्तींपासून स्ट्रेस येतो आहे, ते कर्मबंधन आपल्याला चांगलं करायचं आहे. ॲक्च्युअल बंधन करायचंच नाही आहे, तो कर्मयोग करायचा आहे. योग म्हणजे कनेक्शन आणि ते सुद्धा चांगलं कनेक्शन करायचं आहे आपलं त्या आत्म्याशी, त्या व्यक्तीशी. त्यामुळे आपण आता कर्मबंधन हा शब्द वापरणार नाही आहोत, कर्मयोग हा शब्द वापरणार आहोत. योग म्हणजे जोडणे. कुठलंही कर्म म्हणजे कार्य, कर्म म्हणजे कृती, की जेणेकरून आपण जोडलं जातो त्याला आपण कर्मयोग असं म्हणतो. कुठल्याही कामाशी जेव्हा योग जोडले जातो ते कर्मयोग. बंधन म्हणलं की ती निगेटिव्हिटी येते. त्यामुळे आपण आजपासून कर्मबंधन हा शब्द पण वापरणार नाही आहोत, कर्मयोग हा शब्द वापरणार आहोत. आपण आत्ताच बघितलं की डोंट लेबल एनीबडी अँड डोंट पास एनी जजमेंट ओव्हर एनीबडी. आधी तपासून बघायचं आहे की ती व्यक्ती खरंच तशी आहे का, तिने काही माझ्याविषयी अशी मतं बनवलेली आहेत का, की जेणेकरून आमचं जे रिलेशन आहे, नातेसंबंध आहेत त्याच्यामध्ये स्ट्रेस येतो आहे, ते चेक करायचे.
मनाला परत बजवायचं आहे, अटेन्शन प्लीज, चेक, चेंज अँड ट्रान्सफॉर्म. त्याच्यासाठी काय पाहिजे तर बी पॉझिटिव्ह. इथे आपण पहिल्यांदा व्हिटॅमिन ए बघितलं, ॲक्सेप्टन्स म्हणजे ॲक्सेप्ट करायचं की ह्या व्यक्तीकडून स्ट्रेस आला आहे. व्हिटॅमिन बी घ्यायचं आहे, बी म्हणजे पॉझिटिव्हिटी, म्हणजे सकारात्मक दृष्टी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे. व्हिटॅमिन सी घ्यायचं आहे आज इथे, डोंट लेबल एनीबडी आणि डोंट बी अ जजमेंटल. ह्या टास्कमध्ये व्हिटॅमिन सी इज मोस्ट इम्पॉर्टंट. व्हिटॅमिन सी म्हणजे काय तर कम्युनिकेशन म्हणजे काय तर संवाद. आपण त्या व्यक्तीशी संवाद साधायचा प्रयत्न करायचा आहे आणि तो सुद्धा चांगल्या पद्धतीने सुसंवाद व्हायला पाहिजे. मनातून पण आपल्याला असं वाटलं पाहिजे की ही आपली जी परिस्थिती आहे, हा जो काय स्ट्रेस आहे तो रिलीज झाला पाहिजे आणि आपलं एक त्या व्यक्तीविषयीचे एक नातं आहे, जे काय मत आहे, जे काय एक लेबल लावलेलं आहे ते एक छान लेबल लावायचं आहे आणि आपले नातेसंबंध आपण आता सुदृढ करायचे आहेत. तर इथे त्याच्यासाठी व्हिटॅमिन सी घ्यायचं आहे, म्हणजे कम्युनिकेशन झालं पाहिजे. आपण त्याच्याशी संवादाने बोलू शकता. तुमचे जे काही मिसअंडरस्टँडिंग झालेले आहेत, ते गैरसमज आहेत, समज आहेत, ते संवादाने रिलीज होतील, म्हणजे मोकळे व्हाल तुम्ही आणि त्याच्यातून पॉझिटिव्हिटी निर्माण होईल, सकारात्मक एनर्जी निर्माण होईल आणि त्यातून तुमचे नातेसंबंध चांगले व्हायला लागतील. दुसरं असं आहे की जी पाहिजे, व्हिटॅमिन जी पण म्हणजे ग्रॅटिट्यूड, म्हणजे इथे कृतज्ञता पाहिजे. जी काही एखादी परिस्थिती आली व्यक्तीपासून की ज्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस आलेला आहे ना, त्या स्ट्रेस म्हणजे त्या व्यक्तीकडून आलेला आहे त्याच्याविषयी आपण कृतज्ञता पण बाळगायची आहे. कारण प्रत्येक मेंटल कंडिशन जी आपल्याला स्ट्रेस म्हणजे आता स्टेट ऑफ मेंटल वरीज विच इज कॉज बाय डिफिकल्ट सिच्युएशन, त्याला आपण मेंटल स्ट्रेस म्हणतो, हो की नाही, हे आता आपल्याला माहिती आहे. त्यामुळे एखाद्या डिफिकल्ट सिच्युएशनला त्या व्यक्तीकडनं जर का आपल्याला स्ट्रेस येत असेल तर आधी आपण त्याच्याविषयी कृतज्ञता बाळगायची की त्या व्यक्तीमुळे स्ट्रेस आला हे असं समजायचं नाही. ही परिस्थिती आली आहे, ती आपल्याला परिस्थिती काहीतरी शिकून जाणार आहे. त्या परिस्थितीकडनं मला काहीतरी एक धडा, लेसन, पॉझिटिव्ह लेसन मिळणार आहे आणि माझ्यातले अवगुण पण मी त्या लेसनमुळे कमी करणार आहे. आणि म्हणूनच आजचा जो महत्त्वाचा टास्क तो बघितला, तो डोंट पास एनी जजमेंट आणि डोंट लेबल एनीबडी, हे दोन महत्त्वाचे टास्क आपण बघणार आहोत. की काही व्यक्तींपासून ज्या स्ट्रेस आपल्याला येत असतात, जे स्ट्रेस आपल्याला येत असतात त्याच्यापासून आपल्याला सुटका मिळेल. ह्याच्यासाठी तुम्ही हे प्रयत्न करून बघा. कारण खूपदा असंच घडतं की आपण पटकन लेबलिंग केलेलं असतं की ही व्यक्ती अशी अशी आहे आणि त्यानुसार आपण आपलं मत बनवतो आणि त्यानुसार आपली बिहेवियर म्हणजे आपलं वागणूक पण त्या व्यक्तीशी असतं आणि मग त्याचा अननेसेसरीली आपल्याला स्ट्रेस येतो आणि ते स्ट्रेस म्हणजेच टेन्शन ते आपल्या फिजिकवर म्हणजे आपल्या शरीरावर, बॉडीवर सुद्धा त्याचे परिणाम होतात आणि आपल्या मनावर सुद्धा परिणाम होतात. ते कुठले कुठले साईन्स अँड सिम्पटम्स आहेत टेन्शन, स्ट्रेसचे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये सगळा अभ्यास करणार आहोत. पण आज आपण व्यक्तींकडनं जे स्ट्रेस होतात आणि त्याच्यावर ते स्ट्रेस कमी करण्यासाठी एक दोन महत्त्वाचे उपाय बघितलेले आहेत आणि ते म्हणजे डोंट लेबल एनीबडी आणि डोंट पास एनी जजमेंट. डोंट बी अ जजमेंटल, म्हणजे एखाद्याविषयी मत फिक्स करू नका. त्यामुळे काय होतं की स्ट्रेस यायला लागतो आणि स्ट्रेस आला की आपली मेंटल आणि फिजिकल कंडिशनसुद्धा बिघडायला लागते आणि आपल्या नातेसंबंधसुद्धा बिघडायला लागतात. सो हे करून बघा, पटते का बघा. हे सगळं मी पण फॉलो करते आहे. हे प्रत्येक वेळेस सांगितलं जातं आहे कारण आधी केलेच पाहिजे आणि मग सांगायचं आहे. त्यामुळे हे सगळे प्रयोग आधी स्वतः मी करते आणि मग आपणासोबत हे सगळं शेअर करत आहे. ह्यानी काय होतं की हे स्ट्रेस आपले रिलीज होतात. कारण आत्ताची जी परिस्थिती आहे ना ती आपल्याला खरं तर सांगायला नको आहे,
लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना स्ट्रेस आहे असं म्हणतो आहे आपण, मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. पण आपल्याला आता स्ट्रेसशिवाय जगायचं आहे, कारण आपलं तर ठरलं आहे मनात सकारात्मक विचार आणि चेहऱ्यावर स्मितहास्य. आणि हे कधी होईल तर आपण जेव्हा स्ट्रेस फ्री होऊ तेव्हा. त्यामुळे व्यक्तींकडनं काही जर का आपल्याला स्ट्रेस येत असेल तर ते व्यक्तींपासून स्ट्रेस रिलीज होण्यासाठी हे आपण आज थोडेसे छोटेसे 2-3 तास बघितलेले आहेत. त्याच्यासाठी काही विटॅमिन्स पण आपण आज घेतली. याच्या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. सो हॅव अ नाईस डे. स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी. थँक्यू, धन्यवाद. आवडलं तर आपण जरूर हा व्हिडिओ शेअर करावा इतरांना आणि लाईक पण करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ, हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू वन्स अगेन.